आता पाहूया आपण ग्रे टू बायनरी. तर ग्रे टू बायनरी कन्व्हर्जन करताना तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल? ट्रूथ टेबल काढून घ्यावं लागेल, बरोबर ना? आता ट्रूथ टेबल हा नेटवर डाउनलोड केला मी बघा. डेसिमल हा क्रमाने नाही आहे. ठीक आहे, पण काय हरकत नाही. तुम्ही ग्रे कोड तुम्हाला डाव्या बाजूला आणि बायनरी कोड उजव्या बाजूला ते आउटपुट तुम्हाला लिहायचं आहे, राईट? ग्रे कोड तुम्ही डायरेक्ट सगळा 16 बीटचं 16 डेटा आहे तो लिहून घेणार डेसिमलचा 000110 असा सगळं लिहून घ्यायचा आणि तुम्हाला त्यानुसार बायनरी काढून घ्यायचं. आता बायनरी कसं काढणार तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं, छान पद्धतीने कॅल्क्युलेशन हेडिंग द्यायची आणि त्यामध्ये काय करणार, ग्रे कोड जर तुम्हाला दिला असेल तर तो लेफ्ट हँड साईडचा जो आहे तो बीट आहे तसा घेतला आणि जो आहे तसा घेतला आहे तोच काय केला आहे मी एक्सऑर करतो आहे कोणासोबत, नेक्स्ट बीटसोबत. जर 1-1 असेल तर एक्सऑरिंग अप करताना टेबल माहिती आहे, 2 सेम असतील तर डोळे झाकून 0 लिहायचं आणि 2 वेगवेगळे असतील तर 1 लिहायचं. अशा पद्धतीने ग्रे टू बायनरीचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आणि ते टेबलमध्ये फिलअप करायचं, राईट? सेम आहे, तुम्हाला टोटल 8 कॉलम येतील ग्रे टू बायनरीचे. आता टेबल झाल्यानंतर तुम्हाला लगेच काय करायचं रे, के मॅप काढायला घ्यायचे, राईट? के मॅप पहिल्यांदा B0चा के मॅप काढतो मी. समजा B0 जेव्हा मी के मॅप काढते त्यावेळी काय येणार आहे, त्यावेळी बघा मी डेटा फिलअप केल्यानंतर मला कुठेच कॉड किंवा ऑक्टा दिसत नाही, पेअर दिसत नाही, सिंगल 1 आलेत, ते मी सर्कल करून घेतले आणि त्याचं इक्वेशन लगेच मी तिथे लिहून घेतलं. आता ह्या 1चं इक्वेशन काय येणार आहे, सेम कॉलम बघायचा G1 G0 बार, नंतर रोमध्ये काय G2 G3 बार, तो मी तिथे लिहून घेतला. अशा पद्धतीने सगळ्या 1चे तुम्हाला काय करावं लागतील, इक्वेशन लिहून घ्यायचे. आणि आता ग्रे टू बायनरी करतो आहे ना आपण, म्हणजे माझ्याकडे ग्रे डेटा असणार आहे. आता बायनरी काढायचं आहे म्हटलं पहिल्यांदा B0 इज इक्वल टू जे काही सगळे इक्वेशन आलेत ते मी समोर मांडून घेतले. समोर मांडून घेतल्यानंतर कॉमन काढायचे. त्यामध्ये शक्यतो हे जे कॉलम आहेत, कॉलममध्ये वरचा 1 खालचा 1 ते जवळपास लिहायचे जेणेकरून तुम्हाला कॉमन काढायला सोपं जाईल. ओके, म्हणजे ह्या कॉलमचा जवळ लिहिले इक्वेशन, हे इक्वेशन नेक्स्ट कॉलमचे जवळ असे लिहून घेतल्यानंतर तुम्हाला कॉमन काढायला सोपं जातं. मग कॉमन काढल्यानंतर हे जेव्हा इक्वेशन सॉल्व कराल तेव्हा तुमचा येणार आहे B0 इज इक्वल टू G0 G1 G2 हे सगळ्यांचं एक्सऑरिंग येणार आहे, राईट? हे इक्वेशन तुम्हाला पाठ करावं लागेल किंवा लक्षात सॉल्व करा, किंवा हे जरी नाही आठवलं तर तुम्हाला ह्याच्यावरून समजेल. ज्यावेळी तुम्ही सर्किट डायग्राम काढणार आहे तेव्हा B0 जो तुमचा येणार आहे इकडे, तो काय येणार आहे रे, सगळ्या एक्सऑरचा एक्सऑरिंग असणार आहे तो, राईट? G0 इज इक्वल टू वरून सगळ्यांचा एक्सऑरिंग म्हणजे मग तुमचा B0 आहे, तोच आपल्याला इक्वेशनमध्ये तिथे येतो, राईट? G0 G2 G3 एक्सऑरिंग सगळं. ओके, अशा पद्धतीने B0 काढला, नंतर B1 काढून घ्यायचा आहे, राईट? कॉमन कसा काढणार, आता इथे माझ्या 4 ऑक्टा तर नाही आहे, तिथे कॉड पण नाही आहेत, पण पेअर तयार झाले आहेत, राईट? मग पहिल्या पेअरसाठी इक्वेशन काय येते ते काढून घ्यायचं. 2 कॉलममध्ये सांगा, पहिल्या पेअरसाठी कॉमन काय येते, G1 येते, राईट? आणि रोजसाठी कॉलम काय येणार आहे, रोजसाठी कॉमन एकच आहे G2 G3 बार, म्हणजे माझं इक्वेशन काय आलं इथे बघा, G1 G2 बार आणि G3 बार असं इक्वेशन आले, G3 बार वगैरे. ओके, सगळ्या पेअरचं इक्वेशन लिहून काढायचं आणि इथे इक्वेशन काय येणार, B1 इज इक्वल टू सगळे इक्वेशन लिहून काढायचे. ओके, शक्यतो कॉमन कसं येईल ते प्रयत्न करायचा, जवळजवळ लिहायचे, कॉमन काढायचा आणि डायरेक्ट आता इक्वेशन लिहून घ्यायचं. ओके, तर तुम्हाला काहीच नाही आठवलं तर तुम्ही फक्त सिम्पल इक्वेशन लिहा आणि डायरेक्ट त्याचं सॉल्युशन हे अशा पद्धतीने लिहून काढा. ओके, तुम्हाला जर विचारलं सगळं सॉल्व करा तर नाही येत म्हणून सांगायचं, काय करायचं, ठीक आहे? पण तुम्हाला हे इक्वेशन तरी किमान लिहावे लागतील. नंतर मी काय करतो आहे, B2 B3 कशा पद्धतीने काढतो आहे बघा. माझ्याकडे ग्रे डेटा आहे, ग्रे डेटाच्या साईडने मी के मॅप काढला आणि त्याच्या साईडने इक्वेशन काढलेलं आहे. आता इथे बघा B3 इज इक्वल टू G3, आधी काय आलं होतं आपला, त्या G3 इज इक्वल टू B3 आलं होतं. आता आपण बायनरी डेटा काढतो आहे त्यामुळे B3 इज इक्वल टू G3 आलं. आता ह्या सगळ्या इक्वेशननुसार तुम्हाला काय करायचं आहे, छानसे डायग्राम काढायची. ओके, G3 इज इक्वल टू तुमचा डायरेक्ट
B3 आला आहे. ठीक आहे, तिथे LED तर तुम्हाला टाकावंच लागणार आहे 330 ओम सहित. नंतर B2 इज इक्वल टू G3 प्लस G2 म्हणजेच एक्सॉरिंग केलं आहे तुम्ही, होय की नाही. नंतर काय केलं आहे, B1 इज इक्वल टू G3 G2 आणि G1चं एक्सॉरिंग केलं आहे. म्हणजे G2 जे आउटपुट येणार आहे ते G1 सोबत एक्सॉरिंग केलं. म्हणजे बघा B1 कुठे माझा, हा B1 आहे. G1 प्लस G2 प्लस G3 आलं की नाही. G1 आणि G2चं एक्सॉरिंग करायचं, G2 आणि G3चं एक्सॉरिंग करायचं आहे आणि ते G1 सोबत ॲड करायचं. म्हणजे कसं केलं आहे बघा मी, G3 आणि G2चं एक्सॉरिंगचं जे आउटपुट आलं होतं की नाही, राईट, ते आउटपुट मी काय केलं आता G1 सोबत ॲड केलं. हा मला माझा B3. अशा पद्धतीने तुमचं छानसं सर्किट होऊन जाईल.